So welcome to unit 4. Topic is exception handling. Okay. So the first topic is managing errors and exception. Now we will see what is meant by error and what is meant by exception. So let's see the concept. Errors are the abnormal situation arise at compile time. जो प्रॉब्लम कंपाइल टाइम आता है वो एरर, और वही अगर प्रॉब्लम रन टाइम में अराइज हो जाए तो कंपाइल टाइम में आने वाला प्रॉब्लम यानी एरर, रन टाइम पे आने वाला प्रॉब्लम यानी एक्सेप्शन. गाडी जर घरूनच सुरू नाही झाली, ट्युशनला यायचं आहे, गाडी घरीच सुरू नाही होत आहे, दैट इज एरर. कंपाइल ही नहीं हो रहा प्रोग्राम. घर पे शुरू हो गई, कंपाइल हो गया, चलते चलते फिर बीच में स्टेट बैंक स्क्वायर में आके खराब हो गई, तो वो क्या हो गई? एक्सेप्शन. सो कंपाइल टाइम पे आने वाला प्रॉब्लम यानी एरर, रन टाइम पे आने वाला प्रॉब्लम यानी एक्सेप्शन. जब कंपाइल टाइम प्रॉब्लम रहता तब प्रोग्राम कंपाइल भी नहीं होता, रन होना तो दूर की बात, तो कौन सा कोड नहीं बनेगा? बाइट कोड बनता ही नहीं है. और जब प्रोग्राम में एक्सेप्शन है तो प्रोग्राम कंपाइल हो जाता है, यानी कौन सा कोड बन जाएगा? बाइट कोड, लेकिन रन नहीं होगा. ठीक है. अब अगर एरर रहती है या एक्सेप्शन रहती है तो क्या गलत हो सकता है? आउटपुट गलत हो सकता है, प्रोग्राम बीच में टर्मिनेट हो सकता है, बंद हो सकता है, सिस्टम क्रैश हो सकती है. इतना सब कुछ अगर हो सकता है तो फिर हमें एरर्स को या एक्सेप्शंस को डिटेक्ट करना, उनको सॉल्व करना जरूरी है. डू यू अंडरस्टूड दिस फर्स्ट पैराग्राफ? नाउ टाइप्स ऑफ एरर. जो कंपाइल टाइम में आता है वो कंपाइल टाइम एरर, और जो प्रॉब्लम रन टाइम में आता है वो यस दैट इज रन टाइम एक्सेप्शन. सो ये दो टाइप्स होते हैं. लेट्स सी द कंपाइल टाइम एरर. जो सिंटैक्स एरर है, सिंटैक्स गलत लिखना, इफ में आई कैपिटल कर देना, फॉर में ओ भूल जाना, है ना, तो या वेरिएबल के नाम स्मॉल की जगह कैपिटल लेना, सेमीकोलन भूल जाना, यहां हम क्या गलत कर रहे? सिंटैक्स गलत कर रहे, तो इसको बोलते हैं कंपाइल टाइम एरर्स. व्हेनेवर द कंपाइलर डिस्प्ले एन एरर इट विल नॉट क्रिएट अ क्लास फाइल. फिर अगर सिंटैक्स एरर है, स्पेलिंग गलत कर दिए कीवर्ड्स के, कैपिटल का स्मॉल, स्मॉल का कैपिटल कर दिया, तो कंपाइल नहीं होगा प्रोग्राम, यानी कौन सी फाइल नहीं बनेगी, यानी कौन सा कोड नहीं बनेगा, तो फिर रन होना तो दूर की बात, पहली स्टेज नहीं हो रही दो में से. ठीक है. जनरली कंपाइल टाइम एरर टाइपिंग मिस्टेक से आती है. ओके. और ऐसे एरर ढूंढना थोड़ा डिफिकल्ट भी जा सकता है, आपको पूरे प्रोग्राम को कैरेक्टर बाय कैरेक्टर टेस्ट भी करना पड़ता है. तो कंपाइल टाइम एरर की सबसे बड़ी कैटेगरी है सिंटैक्स एरर. कौन से एरर? सिंटैक्स एरर. नेक्स्ट है एग्जाम्पल ऑफ कंपाइल टाइम एरर. यहाँ क्या कंपाइल टाइम एरर आई है बताइए? या सेमीकोलन मिसिंग है. क्या मिसिंग है? तो एक बड़ी कंपाइल टाइम एरर यहाँ पे आई है. तो ये प्रोग्राम क्या नहीं होगा? कंपाइल. कौन सी फाइल नहीं बनेगी? डॉट क्लास. कौन सा कोड नहीं बनेगा? बाइट कोड. अब कॉमन कंपाइल टाइम एरर्स कौन से है? क्या मिसिंग? सेमीकोलन मिसिंग. और क्या मिसमैच कर देना, मतलब जनरली जितने ओपनिंग ब्रैकेट रहते हैं उतने क्या रहने चाहिए, तो यहाँ ओपनिंग ब्रैकेट ज्यादा, क्लोजिंग ब्रैकेट कम, ऐसा कुछ कॉम्बिनेशन हो सकता है. या किसका स्पेलिंग गलत रह सकता है? कीवर्ड्स का स्पेलिंग गलत रहना. कौन सा कोट मिस कर देना? डबल कोट मिस कर देना स्ट्रिंग में. या वेरिएबल को डिक्लेयर किए बगैर ही यूज करना. डेटा टाइप्स गलत लिखना, जहां इंटीजर चाहिए था वहां फ्लोट, जहां फ्लोट चाहिए था वहां इंटीजर. बैड रेफरेंस टू ऑब्जेक्ट, मतलब ऐसा ऑब्जेक्ट हम रेफर करने की या यूज करने की कोशिश कर रहे जो ऑब्जेक्ट अवेलेबल में है ही नहीं, ऐसा भी हो सकता है. सिंगल इक्वल टू की जगह डबल इक्वल टू यूज कर रहे, जहां डबल इक्वल टू चाहिए वहां सिंगल इक्वल टू यूज कर रहे, ऐसा भी हो सकता है. जो हमारा डेटा स्टोरेज का पाथ है वो गलत है. ये सब प्रॉब्लम कौन सी एरर है? कंपाइल टाइम. सेमीकोलन मिस होना, ब्रैकेट्स कम ज्यादा होना, कीवर्ड के स्पेलिंग गलत करना, स्ट्रिंग में डबल कोटेशन देना भूल जाना, वेरिएबल्स को बिना डिक्लेयर करते यूज करना, डेटा टाइप्स गलत लेना, इंटीजर की जगह फ्लोट, फ्लोट की जगह इंटीजर, बैड रेफरेंस टू ऑब्जेक्ट, यानी ऐसे ऑब्जेक्ट्स यूज करना जो एक तो नल हो चुके हैं, जो नल है, या फिर जो गार्बेज कलेक्टेड हो चुके हैं ऑलरेडी,
सिंगल इक्वल टू जहां चाहिए वहां डबल इक्वल टू, या डबल इक्वल टू जहां चाहिए वहां सिंगल इक्वल टू यूज करना, पाथ या डेटा स्टोरेज की लोकेशन गलत देना, ये सब कंपाइल टाइम एरर के एग्जांपल्स है। अब हम देखते हैं रन टाइम यानी एक्सेप्शंस। तो इसमें कौन सी फाइल तैयार हो जाती है, यानी बाइट कोड बन जाता है, लेकिन प्रोग्राम फिर भी रन नहीं हो पाता है। एक्सेप्शंस आने से क्या क्या हो सकता है, तो आउटपुट गलत हो सकता है, प्रोग्राम टर्मिनेट हो सकता है, सिस्टम क्रैश हो सकती है। इसीलिए ये बहुत इंपॉर्टेंट है कि हमने एक्सेप्शंस को हैंडल करना चाहिए। एक्सेप्शन से कैसे प्रॉब्लम होते हैं, जो कहते हैं रन टाइम। अब बताइए, ये प्रोग्राम में कोई सिंटैक्स में प्रॉब्लम दिख रहा है क्या आपको? सिंटैक्स पॉइंट ऑफ व्यू बिल्कुल एकदम ओके लेवल का प्रोग्राम है, कोई प्रॉब्लेम नाही आहे। सिंटॅक्स ओके आहे एकदम याचा, म्हणजे कॅपिटल स्मॉल बरोबर आहे, व्हेरिएबल डिक्लेरेशन बरोबर आहे, सेमिकोलॉन बरोबर आहे, सगळं बरोबर आहे। पण या प्रोग्राम मध्ये एक लॉजिकल एरर आहे, सिंटॅक्स एरर नाही आहे, लॉजिकल एरर आहे। काय माहित आहे का की बी आणि सी ची व्हॅल्यू किती आहे? मग जर तुम्ही बी मायनस सी केलं तर कोणता प्रॉब्लेम येतो? यस, डिव्हिजन बाय झिरोचा प्रॉब्लेम येतो। कोणता प्रॉब्लेम येत आहे? डिव्हिजन बाय झिरो। आणि इंटिजर नंबरला, हा ए इंटिजर आहे ना, इंटिजरला झिरोने डिवाइड नसते करताय, फ्लोटला करताय। फ्लोटला केलं तर आन्सर येते NaN, नॉट अ नंबर। पण एरर नाहीये, एक्सेप्शन आहे, इथे येते। सो इथे बी आणि सी ची व्हॅल्यू जर वेगवेगळी असती ना तर काहीच प्रॉब्लेम नव्हता, दोघांची व्हॅल्यू सेम झाली आणि डिनॉमिनेटर किती आला? तर हे कंपायलरला नाही कळत, कारण सिंटॅक्स प्रॉब्लेम आहे का? नाही। बरं, म्हणजे कसं आहे माहिती आहे का, एखादं तू आपण म्हणजे काय म्हणते त्याला, फ्रॅक्चरवाल्या डॉक्टरकडे गेलो, त्यांनी सगळी बॉडीचे एक्सरे वगैरे काढले, सगळे पार्ट ओके आहे, तर तो काय म्हणेल, प्रोग्राम इज फाईन, कंपाईल होत आहे म्हणेल प्रोग्राम, काही प्रॉब्लेम नाही, बरं आहे। पण माहित म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कोणत्याच बोन मध्ये फ्रॅक्चर नाही आहे, आपला फ्रॅक्चर ब्रेन मध्ये आहे डायरेक्ट, आहे ना, की तो पागल आहे सपोज, तर ते आता तो पागल आहे नाही आहे फ्रॅक्चरवाला डॉक्टर डिटेक्ट करू शकेल का? नाही, बरोबर आहे ना, ते लॉजिकल एरर झाली, तर ते तर काही एक्सरे मध्ये नाही सापडणार ना लॉजिकल एरर, मग तसंच आहे। इकडे काही एरर दिसत नाही आहे, प्रोग्राम सक्सेसफुली कंपाईल होत आहे, पण काय नाही होत आहे, रन नाही होता, ठीक आहे। तर हे डिव्हिजन बाय झिरो, मग हा प्रोग्राम कंपाईल होतो, पण काय नाही होत, रन करायला गेलं तर काय एरर देईल? यस, डिवायडेड बाय झिरोची एरर देऊन टाकेल तो। कोणती एरर देत आहे? डिवायडेड बाय झिरोची एरर देत आहे, त्याला म्हणतात अरिथमॅटिक एक्सेप्शन। कोणती एक्सेप्शन आली? अरिथमॅटिक एक्सेप्शन आली इथे, राईट। हा क्लासचं नाव आहे अरिथमॅटिक एक्सेप्शन, ही त्या पर्टिक्युलर टाइप मधला सब टाइप, डिवायडेड बाय झिरो। मग याला सोल्युशन आहे, काय सोल्युशन आहे तर दाखवतो तुम्हाला। ज्या लाईन मध्ये प्रॉब्लेम होता ती लाईन बरोबर कोणत्या ब्लॉक मध्ये टाकायची? ट्राय। बरं, ज्या लाईन मध्ये प्रॉब्लेम नाहीये त्या लाईन ट्राय ब्लॉक मध्ये टाकला तर काही फरक नाही पडत, ज्याच्यात प्रॉब्लेम आहे तो ट्राय मध्ये टाकावंच लागेल, पण ज्या लाईन मध्ये प्रॉब्लेम नाही त्या आपण लाईन ट्राय ब्लॉक मध्ये लिहिलं तर काही प्रॉब्लेम नाही। जो पर्सन बिमार आहे त्याला तर आपले ब्लड सॅम्पल पॅथॉलॉजी लॅब मध्ये द्यावंच लागेल, कंपल्सरी। पण जो बिमार नाही पण त्याची इच्छा आहे चला मी पण माझं बॉडी चेकअप करून घेतो, तर काही त्याला पनिशमेंट नाहीये। तर ट्राय ब्लॉक इज लाईक अ पॅथॉलॉजी लॅब and cash block is like a hospital. ट्राय ब्लॉक मध्ये त्या पर्सन्सला त्या लाईन्सला पाठवा ज्याला तुम्हाला वाटत आहे की याच्यात काही प्रॉब्लेम असू शकतो, आणि तो प्रॉब्लेम जर डिटेक्ट झाला तरच मग कॅश ब्लॉक मध्ये जायचं। प्रॉब्लेम डिटेक्ट नाही झाला, पॅथॉलॉजी रिपोर्ट एकदम ओके आणि नील आहे, देन यू कॅन डिरेक्टली गो होम। सो ट्राय ब्लॉक पॅरामीटर नाही घेत, कॅश ब्लॉक पॅरामीटर घेतो। कॅश ब्लॉक इज लाईक अ हॉस्पिटल, आणि हॉस्पिटल बिलकुल त्याच टाईपचं असलं पाहिजे ज्या टाईपची एरर। अरिथमॅटिक एक्सेप्शन येत असेल तर अरिथमॅटिक एक्सेप्शन हॉस्पिटल पाहिजे, म्हणजे फ्रॅक्चरचा प्रॉब्लेम असेल तर फ्रॅक्चर रिलेटेड हॉस्पिटल, ब्रेनचा प्रॉब्लेम असेल तर न्यूरोलॉजी रिलेटेड हॉस्पिटल, इट इज लाईक दॅट, ठीक आहे। सो हिअर ट्राय ब्लॉक, दिस इज अ कॅश ब्लॉक, या लाईन मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो ट्राय ब्लॉक मध्ये, ही लाईन कॅश ब्लॉक मध्ये, या लाईन मध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणून या लाईन बाहेर ठेवल्या। आता कर्सर कॅश ब्लॉक मध्ये केव्हा जाईल? जर या लाईन मध्ये प्रॉब्लेम आला तर, आणि नाही आला तर सध्या तर बी आणि सी ची व्हॅल्यू सारखी असल्याची या लाईन मध्ये प्रॉब्लेम येणार आहे, आणि आपण कुठे जाणार आहोत? कॅश ब्लॉक मध्ये। पण जर या लाईन मध्ये प्रॉब्लेम, इथे जर तुम्ही बी ची व्हॅल्यू 10 करून टाकली
मग मात्र कॅच ब्लॉक मध्ये आपण जाणार नाही. कळलं? तर ज्या लाईन मध्ये प्रॉब्लेम येते ती लाईन कशात लिहायची? ट्राय ब्लॉक मस्ट बी फॉलोड बाय ट्राय ब्लॉक पॅरामीटर घेत कॅच ब्लॉक पॅरामीटर घेतो. कॅच ब्लॉक फक्त केव्हा रन होतो? यस. कळलं? आता तो प्रोग्राम कंपाईल होतो आणि रन होतो, म्हणजे याचा आउटपुट परफेक्ट येते, या लाईनचा आउटपुट हे येऊन जाईल. ही लाईन रन न होता हे आउटपुट येऊन जाईल. आलं ना त्याचं डिव्हिजन बाय 0 आणि वाय मध्ये काही प्रॉब्लेम होता तर बरोबर आन्सर आला. कळलं? आता ही जी कन्सेप्ट आहे या कन्सेप्टला म्हणतात एक्सेप्शन हँडलिंग. सेमीकोलन मिसिंग वाला एरर होती आणि हे डिनॉमिनेटर 0 वाला एक्सेप्शन होता. आता रन टाइम एक्सेप्शन का बरं येतात? त्याचे काही रिझन. इंटिजरला कशाने डिवाइड करणे? इंटिजर वर्ड महत्वाचा आहे. ऍरेला असा इंडेक्स देणे जो त्याच्या बाउंडच्या बाहेर आहे. जसं ऍरे मध्ये 10 व्हॅल्यू आहे आणि तुम्हाला 15वी व्हॅल्यू ऍक्सेस करायची आहे, होईल का पॉसिबल? 10 व्हॅल्यू आहे म्हणजे तुमचा इंडेक्स जास्तीत जास्त 9 असायला पाहिजे. तुम्ही जर 15 लिहत असाल तर मग ते रन टाइम. असेसिंग कॅरेक्टर दॅट इज आउट ऑफ बाउंड ऑफ स्ट्रिंग. यवतमाळमध्ये 8 अल्फाबेट आहेत, तुम्ही म्हणताय की 12 नंबरचा अल्फाबेट सांगा. इज दॅट पॉसिबल? नो. ऍरे मध्ये चुकीच्या डेटा टाइपची व्हॅल्यू स्टोअर करणे याला ऍरे स्टोअर एक्सेप्शन म्हणतात. ऍरे स्टोअर एक्सेप्शन. ऍरे इंटिजर आहे, व्हॅल्यू फ्लोट टाकून देणे. इट इज लाईक दॅट. ट्राइंग टू यूज निगेटिव्ह साइज फॉर ऍरे, याला निगेटिव्ह ऍरे साइज नावाची एक्सेप्शन आहे. ट्राइंग टू इलिगली चेंज द स्टेट ऑफ थ्रेड. थ्रेड एक वेगळं काम करत होता आणि तुम्ही त्याची स्टेट चेंज करताय. तुम्हाला थ्रेडची लाईफ सायकल माहित आहे, वेट, ब्लॉक, सस्पेंड, ते सगळं. तर थ्रेडची स्टेट इलिगली चेंज करणे. सुपर क्लासचा ऑब्जेक्ट सब क्लासला असाइन करणे हे सुद्धा आहे. कन्व्हर्टिंग इनव्हॅलिड स्ट्रिंग टू नंबर, बघा हे पॉसिबल आहे. दिस इज पॉसिबल. हा 10 कशात कन्वर्ट होऊन जाईल? स्ट्रिंग आहे, इंटिजर मध्ये कन्वर्ट होईल. तो स्ट्रिंग आहे कारण तो डबल कोड मध्ये आहे. बट दिस इज नॉट पॉसिबल. तर ही जी एरर आहे ही या टाइपची आहे की तुम्ही इनव्हॅलिड स्ट्रिंग इंटिजर मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करता. याला म्हणतात नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. कोणती एक्सेप्शन? आता पण नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन असेल, कारण 10.5 ला इंटिजर मध्ये कन्वर्ट करता येत नाही. तशा एक्सेप्शनला कोणता एक्सेप्शन म्हणतात? नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. नेक्स्ट आहे असा पॅरामीटर पाठवणे जो रेंजच्या बाहेर आहे. जसं सेट प्रायोरिटी मेथडला मॅक्झिमम पॅरामीटर किती देता येतो? 10 आणि तुम्ही देऊन दिला 12, बरोबर आहे. तर काय एरर एक्सेप्शन. आणि नल ऑब्जेक्टचा यूज करणे तेव्हा एक्सेप्शन येतात. कोणते कोणते रिझन आहे एक्सेप्शन येण्याचे? इंटिजरला 0 ने डिवाइड करणे, ऍरे किंवा स्ट्रिंग मध्ये असा इंडेक्स वापरणे जो दिलेल्या रेंजच्या बाहेर आहे, ऍरे मध्ये चुकीच्या डेटा टाइपची व्हॅल्यू स्टोअर करणे, ऍरेची साईज निगेटिव्ह देणे, थ्रेडची स्टेट इलिगली चेंज करणे, सुपर क्लासचा ऑब्जेक्ट सब क्लासला असाइन करणे, चुकीची स्ट्रिंग इंटिजर मध्ये किंवा कोणत्या दुसऱ्या डेटा टाइप मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करणे, पॅरामीटर्स रेंजच्या बाहेर देणे, जसं सेट प्रायोरिटीला मॅक्स टू मॅक्स 10 देतात ते तुम्ही 12 देऊन टाकणे, नल ऑब्जेक्ट यूज करणे, हे सगळे एक्सेप्शन येण्यामागचे रिझन आहे. आता एक्सेप्शन म्हणजे काय? तर एक्सेप्शन म्हणजे रन टाइमला येणारी एरर. एक्सेप्शन रन टाइमला जनरेट होत असते, ठीक आहे. जे तुम्ही रूल्स अँड रेग्युलेशन आहे जावाचे ते जर ओबे नाही केले तर एरर किंवा एक्सेप्शन येणार. जसं इंटिजरला 0 ने डिवाइड करणे, ऍरेची साईजच्या बाहेरचा इंडेक्स यूज करणे, हे काही एक्सेप्शनचे एक्झाम्पल आहे. एक्सेप्शनला हँडल केला गेलं पाहिजे. तर एक्सेप्शन हँडलिंग इज अ प्रोसिजर ऑफ 4 स्टेप. पहिली स्टेप काय? फाइंड द प्रॉब्लेम, एरर शोधा. दुसरी स्टेप त्याला थ्रो करा, त्यालाच म्हणतात थ्रोइंग, बरोबर आहे. थर्ड कॅच मध्ये त्याला रिसीव्ह करा आणि चौथं कॅचच्या बॉडी मध्ये करेक्टिव्ह ऍक्शन घ्या. या 2 स्टेप कोणत्या ब्लॉक मध्ये होतील? ट्राय मध्ये. आणि या 2 यस, प्रॉब्लेम फाइंड करणे आणि थ्रो करणे हे ट्राय ब्लॉक मध्ये.
त्याला कॅच करणे म्हणजे रिसिव्ह करणे आणि सॉल्व्ह करणे हे कॅच ब्लॉक मध्ये 4 स्टेपची प्रोसिजर असते. डिटेक्ट करून थ्रो करणे हे ट्राय ब्लॉक मध्ये, कॅच करून हँडल करणे हे या डायग्राम मध्ये दिलेलं आहे. एरर शोधणे, थ्रो करणे ट्राय ब्लॉक मध्ये, हँडल कॅच करणे, हँडल करणे कॅच ब्लॉक मध्ये. तर एक्सेप्शन हँडलिंग मध्ये 5 कीवर्ड यूज होतात. किती? पहिला कीवर्ड कोण आहे? ट्राय. ज्या लाईन्सला तुम्हाला मॉनिटर करायचं आहे, ज्या लाईनला वाटते तुम्हाला की अरे या लाईन मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, ते सगळं कुठे लिहायचं? ट्राय ब्लॉक मध्ये. जर ट्राय ब्लॉक मध्ये एक्सेप्शन आली तर तिला काय करण्यात येईल? थ्रो करण्यात येईल. ट्राय ब्लॉक मध्ये किती स्टेटमेंट असू शकतात? 1 or more. बरं, ट्राय ब्लॉक मधून कर्सर कॅच ब्लॉक मध्ये फक्त केव्हा जाईल? एक्सेप्शन आली तर, नाही आली तर नाही जाणार. कळलं? सो ट्राय ब्लॉकला पॅरामीटर नसतात. ट्राय ब्लॉक मध्ये 1 or more लाईन असू शकते. ट्राय ब्लॉक मध्ये एक्सेप्शन आली तरच कर्सर कॅच ब्लॉक मध्ये जाणार. ट्राय ब्लॉक मध्ये शक्यतो त्याच लाईन लिहा ज्या लाईनला तुम्हाला मॉनिटर करायचंय की अरे याच्यात एक्सेप्शन येऊ शकते. ट्राय नंतर कोणता ब्लॉक? कॅच ब्लॉक. कॅच ब्लॉक इमिडिएटली कशानंतर लिहिला पाहिजे? ट्राय आणि कॅच ब्लॉकच्या मधात दुसरं कोणतंच कोडिंग नको. कॅच ब्लॉक एक्झिक्यूट होईलच याची गॅरंटी आहे का? नाही. ट्राय ब्लॉक मध्ये प्रॉब्लेम आला तरच कर्सर कॅच ब्लॉक मध्ये जाईल. कॅच ब्लॉक पॅरामीटर घेतो. कॅच ब्लॉक एकापेक्षा जास्त असू शकतात. आपण एक प्रोग्रामही केला होता. ॲरे स्टोअर एक्सेप्शन होता, त्याच्यानंतर ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड होता आणि अरिथमेटिक. 3 कॅच ब्लॉक एकाच प्रोग्राम मध्ये आले होते, आठवते? थ्रो हा कीवर्ड असा वापरतात. एक्सेप्शन आली म्हणजे फॉर एक्झाम्पल पॅथॉलॉजी लॅब मध्ये त्याला दिसलं अरे याला तर ब्रेनचा प्रॉब्लेम आहे, ओके, असं डिटेक्ट झाला तर मग त्याला तिथून कुठं थ्रो करावं लागेल? कुठं पाठवावं लागेल? या हॉस्पिटल, कॅच ब्लॉक मध्ये. मग तसं ट्राय ब्लॉक मधून जर काही प्रॉब्लेम आला तर त्याला हॉस्पिटल मध्ये पोहोचवण्यासाठी त्याला कोणता कीवर्ड वापरावा लागतो? थ्रो आणि त्या ऑब्जेक्टचं नाव, मग तो कॅच ब्लॉक मध्ये जाते. आणि एक असते थ्रोज. आता थ्रो आणि थ्रोज मध्ये काय डिफरन्स आहे सांगतो. म्हणजे थ्रो मध्ये जो फंक्शन एरर थ्रो करतो तोच कॅच करतो. उदाहरण देतो. सपोज ही एखाद्या शो नावाच्या फंक्शनची बॉडी आहे. कोणतं फंक्शन आहे? हे शो नावाचं फंक्शन आहे. आणि शो नावाच्या फंक्शन मध्ये ट्राय ब्लॉक मध्ये तुम्ही एक्सेप्शन काय केली? थ्रो केली. तर कॅच ब्लॉक आहे शोच्याच आतमध्ये पाहिजे. हे कोणत्या फंक्शनची बॉडी आहे? शो. शोच्या आतमध्ये ट्राय मधून थ्रो कीवर्डने काय झाली? एक्सेप्शन थ्रो झाले. तर कॅच ब्लॉक पण कोणाच्याच बॉडीत पाहिजे? शोच्या. शो इज द फंक्शन ज्याच्या आतमध्ये ट्राय पण पाहिजे, ज्याच्या आतमध्ये कॅच पण पाहिजे. हे क्लिअर झालं थ्रो कीवर्ड. कोणत्या कीवर्डचं? थ्रो. इट इज लाईक दॅट की तुमची गाडी आहे, ती गाडी तुमच्या फ्रेंडने मागितली 2-3 तासासाठी. तुम्ही म्हणताय ठीक आहे गाडी तुला पाहिजे तर घेऊन जा आणि 100 रुपये ठेव, माझी गाडी आहे तर माझ्या गाडीत पेट्रोल थोडं कमी आहे तर पेट्रोल टाकून देशील. कोणाच्या गाडीत प्रॉब्लेम येणार आहे? तुमच्या. मग त्याचं सोल्युशन म्हणजे कॅश ब्लॉक पण कोणी लिहिला? तुम्ही. 100 रुपये पण कोणी दिले? तुम्हीच, कारण गाडी तुमची होती. बरं, हे झालं थ्रो. थ्रोज मध्ये काय होते माहित आहे का? हा शो फंक्शन फक्त थ्रो करेल, काय नाही करणार कॅच. म्हणजे या केस मध्ये तुम्ही त्याला काय म्हणणार माहित आहे का? की तुम्ही त्याला म्हणणार की तू टाकून देशील, कारण यूज तू करत आहे, माझं फंक्शन आहे पण कॉल तू केलाय. तर या शो फंक्शनला जो कोणी कॉल करेल तो कॅचची बॉडी आहे. हा जो शो फंक्शन होता त्याच्या बॉडीत एरर थ्रो होणार होती. मग या शोला कॉल करणारा जो कोणी फंक्शन असेल मग तो मेन फंक्शन राहू की अरे शो फंक्शनला कोणीतरी कॉल करेल ना, तो कॉलरचं काम आहे कॅच ब्लॉक. बघा, तुम्ही जर थ्रो कीवर्ड वापरताय शो मध्ये तर थ्रो म्हणजे ट्राय ब्लॉक पण शो मध्ये, कॅच ब्लॉक पण शो मध्ये. आणि तुम्ही थ्रोज कीवर्ड वापरताय तर शो मधून थ्रो होईल, कॅच करून हँडल करण्याचं काम त्याचं राहील जो या शोला कॉल करेल. तुमच्या गाडीतलं पेट्रोल संपत आहे, तुम्हीच भरून देताय, हे झालं थ्रो. तुमच्या गाडीतलं पेट्रोल संपत आहे पण जो गाडी वापरून राहिला तो भरत आहे पेट्रोल, तर थ्रोज. बघा तुम्हाला कळेल. एनी एक्सेप्शन
दॅट इज जनरेटेड, आणि त्याला हँडल कोण करेल? कॉलिंग मेथड. ज्याने तुमची गाडी नेली तो पाहत बसेल तुमच्या गाडीतला प्रॉब्लेम. तुम्ही म्हणाल तू नेली ना, पाहत बस, मी जेव्हा दिली तेव्हा पेट्रोल होतं, वापस आणशील तेव्हा पेट्रोल असलं पाहिजे. ठीक आहे, कळलं थ्रोज? फायनली हा ब्लॉक लिहिणं कंपल्सरी नसते, पण हा ब्लॉक लिहिला तर एक्झिक्यूट मात्र होते. आणि कॅच ब्लॉक आणि फायनली ब्लॉक मध्ये दोन डिफरन्स आहे. एक, कॅच ब्लॉक पॅरामीटर घेतो, फायनली घेत नाही. दुसरं, कॅच ब्लॉक तेव्हाच रन होतो जर त्या टाईपची एरर आली, एक्सेप्शन आली तर. फायनली ब्लॉक एक्झिक्यूट होतोच, एक्सेप्शन येऊ की नाही. कॅच ब्लॉक केव्हा एक्झिक्यूट होईल? त्या पर्टिक्युलर टाईपची एक्सेप्शन आली तर. कॅच ब्लॉक एक्सेप्शन येऊ की न येऊ, रन होणारच. ट्राय ब्लॉक काय नाही घेत, ज्या लाईन मध्ये प्रॉब्लेम येतात ते लाईन पुढे लिहावं लागतात. ट्राय नंतर पाहिजे तेवढे कॅच घेऊ शकतो, आणि शेवटी फायनल. तर शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला, ज्या लाईन मध्ये प्रॉब्लेम येतात त्या लाईन ट्राय मध्ये लिहा. ट्राय मध्ये वन ऑर मोर लाईन असू शकतात. ज्या लाईन मध्ये प्रॉब्लेम नाही अशा लाईन ट्राय मध्ये लिहिल्या तर काही फरक पडत नाही. ट्राय ब्लॉक काही पॅरामीटर घेत नाही. सो ट्राय ब्लॉक इज लाईक अ पॅथॉलॉजी लॅब विच डिटेक्ट्स द एरर. ट्राय ब्लॉकला लागूनच असला पाहिजे कॅच ब्लॉक. कॅच ब्लॉक एक किंवा एकापेक्षा जास्त किती चालतात. कॅच ब्लॉकला पॅरामीटर घेणे कंपल्सरी आहे. ज्या टाईपची एरर येईल त्याच टाईपचा कॅच ब्लॉक रन होतो. कोणत्याच टाईपची एरर आली नाही, एक्सेप्शन आली नाही तर कॅच ब्लॉक रन होणार नाही. ट्राय ब्लॉकच्या इमिडिएटली नंतर कॅच ब्लॉक पाहिजे. थ्रो, तुम्हीच थ्रो करत आहे आणि तुमचंच फंक्शन हँडल करत आहे तर थ्रो. तुम्ही थ्रो करत आहे पण तुमचं फंक्शन नाही, जो कॉल करताय तो हँडल करत असेल तर थ्रोज. फायनली आणि कॅच मध्ये दोन मेजर डिफरन्स आहे. कॅचला पॅरामीटर असतात, फायनलीला नसतात. इथे बघा कॅचला पॅरामीटर आहे, फायनलीला नाही आहे. आणि कॅच ब्लॉक तेव्हाच रन होतो जर त्या टाईपची एक्सेप्शन आली तर. फायनली नेहमीच रन होतो, एक्सेप्शन येऊ किंवा न येऊ. ठीक आहे. जावा मध्ये कोणत्या कोणत्या बिल्ट इन एक्सेप्शन्स आहे पाहू. एक्सेप्शन दोन टाईपच्या असतात, अनचेक रन टाइम एक्सेप्शन आणि चेक. असं काही ते अनचेक चेक मध्ये काही मेजर डिफरन्स नाही आहे, टू बी ऑनेस्ट. ठीक आहे, तर अनचेक कोणत्या कोणत्या आहे पाहू. अरिथमॅटिक एक्सेप्शन, उदाहरण, इंटिजरला कशाने डिवाइड केलं? झिरोनी, तर अरिथमॅटिक एक्सेप्शन येते. ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन, क्लास नेम आहे हा, इथला यस विसरू नका. हा एक्सेप्शन कीवर्ड पण विसरू नका. हा केव्हा येते माहिती आहे का? ॲरे मध्ये 10 एलिमेंट आहे, तुम्ही 15वा ऍक्सेस करत आहे तर. ॲरे स्टोअर एक्सेप्शन, ॲरे मध्ये चुकीच्या डेटा टाइपची व्हॅल्यू टाकणे. ॲरे इंटिजर आहे, व्हॅल्यू फ्लोट टाकणे. क्लास कास्ट एक्सेप्शन, सुपर क्लासचा ऑब्जेक्ट सब क्लासला असाइन करणे. इलिगल आर्ग्युमेंट एक्सेप्शन, पॅरामीटर्स चुकीचे देणे फंक्शनला. इलिगल मॉनिटर स्टेट एक्सेप्शन, मॉनिटर एक लॉकिंग मेकॅनिझम असते सिंक्रोनायझेशन मध्ये, त्या केसमध्ये येते ही एरर. इलिगल स्टेट एक्सेप्शन, थ्रेडला जे तुम्ही काम दिलेलं आहे पण थ्रेड ज्या सध्याच्या स्टेटमध्ये आहे त्या स्टेटमध्ये ते काम करण्याच्या कॅपेबल नाही आहे. फॉर एक्झाम्पल, थ्रेड स्लीप स्टेट मध्ये आहे आणि तुम्ही त्याला प्रिंटिंगचं काम दिलं तर तो करू शकेल का? नाही. तेव्हा एक्सेप्शन येते, इलिगल स्टेट एक्सेप्शन किंवा इलिगल थ्रेड स्टेट एक्सेप्शन, हे दोन्ही रिलेटेडच आहे. इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन, 10 पर्यंत इंडेक्स अवेलेबल आहे आणि तुम्ही वापरत आहे 15. निगेटिव्ह ॲरे साईज एक्सेप्शन, ॲरेची साईज चुकीची दिली. नल पॉइंटर एक्सेप्शन, पॉइंटर नल आहे आणि तुम्ही त्याला कुठेतरी वापरत आहे. नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन, आत्ताच सांगितलं तुम्ही TEN 10 या स्पेलिंगला पार्स इंड इंटिजर करू शकता का? तुम्ही 10.5 ला पार्स इंड इंटिजर करू शकता का? नाही. अशाला म्हणतात नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. सिक्युरिटी रिलेटेड प्रॉब्लेम आला तर सिक्युरिटी एक्सेप्शन. स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स, मराठीत एक्सेप्शन कीवर्ड पाहिजे होता, बघू काय हे. तेव्हा येते जर स्ट्रिंगचा इंडेक्स तुम्ही आउट ऑफ रेंज वापरला तर. यवतमाळ मध्ये 8 अल्फाबेट आहे, तुम्ही 10वा वापरताय तर. अनसपोर्टेड ऑपरेशन एक्सेप्शन, म्हणजे हे ऑपरेशन सध्या सपोर्ट नाही आहे. आता चेक रन टाइम एक्सेप्शन. क्लास नॉट फाउंड, ज्या नावाचा क्लास तुम्ही लिहिलाय त्या नावाचा क्लास अवेलेबल नाही आहे. क्लोन नॉट सपोर्टेड एक्सेप्शन, तुम्ही ऑब्जेक्टची डुप्लिकेट कॉपी म्हणजे क्लोन तयार करण्याचा प्रयत्न करताय पण क्लोनिंग ऑपरेशन सपोर्टेड नाही आहे. इलिगल ऍसेस एक्सेप्शन,
तुम्ही एखादी गोष्टीला ऍक्सेस करायची परमिशन तुमच्याकडे नाही आहे, पण तरी तुम्ही प्रयत्न करताय, तर कोणते एक्सेप्शन येईल? इलिगल ऍक्सेस एक्सेप्शन. इन्स्टन्सिएशन एक्सेप्शन म्हणजे तुम्ही अबस्ट्रॅक्ट क्लासचा ऑब्जेक्ट बनवण्याचा प्रयत्न करताय. इन्स्टन्शिएट करणे म्हणजे ऑब्जेक्ट बनवणे. कोणाचा ऑब्जेक्ट बनवण्याचा प्रयत्न करताय आणि अबस्ट्रॅक्ट क्लासचा ऑब्जेक्ट बनत नसतो. इंटरप्टेड एक्सेप्शन, थ्रेडला मधातच इंटरप्ट केलं तुम्ही. नो सच अ फील्ड एक्सेप्शन, ज्या नावाचा पॅरामीटर किंवा फील्ड दिली आहे तशा नावाचा काही पॅरामीटर किंवा फील्ड अवेलेबल नाही आहे. नो सच अ मेथड एक्सेप्शन, जी मेथड जे फंक्शन तुम्ही कॉल करताय तशा नावाचं कोणतंच फंक्शन अवेलेबल नाही आहे. बरोबर आहे. आता जर मी इथे बॅच मध्ये आवाज दिला विराट इकडे ये, आपलं जर आहे का कोणी विराट कोहली? नाही. बरोबर आहे. तर मग काय येईल? नो सच अ पर्सन एक्सेप्शन. हा प्रोग्राम आत्ताच झाला आपला, राईट. हा एक प्रोग्राम आहे कमांड लाईन आर्ग्युमेंट्सचा. याचा इकडे लक्ष द्या तुम्ही. बघा आपण काय करतोय माहित आहे का? पार्स इंटनी व्हॅल्यू कशात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतोय? 0 नंबरचा पॅरामीटर कोण आहे? हा व्हॅलिड आहे, हा इंटिजर मध्ये कन्वर्ट होईल पार्स इंट. 1 नंबरचा पॅरामीटर कोण आहे? कोणती एक्सेप्शन येईल? कारण हा पार्स इंटनी इंटिजर मध्ये कन्वर्ट होण्यासारखा नाही आहे. 2 नंबरचा पॅरामीटर कोण आहे? हा व्हॅलिड आहे, हा कन्वर्ट होतो. 3 नंबरचा हा इनव्हॅलिड आहे, हा काही पार्स इंटनी इंटिजर मध्ये कन्वर्ट होणार नाही, तर हा कशात चालला जाईल? इनव्हॅलिड मध्ये. 10.5 पण 65. मग टोटल व्हॅलिड किती आहे? 3. हा व्हॅलिड आहे, हा व्हॅलिड आहे, हा व्हॅलिड आहे. इनव्हॅलिड किती आहे? 1 2 3. व्हॅलिड 3, इनव्हॅलिड 3, 6 पैकी. आणि प्रिंट फक्त कोणाला केलाय? कोणाला प्रिंट नाही केलं. आणि 6च पॅरामीटर दिले पाहिजे असं काही. तुम्ही इथून किती पण पाठवू शकता. या प्रोग्राम मध्ये अशी काही 6ची साईज नाही दिली आहे. जेवढे तुम्ही पाठवाल तेवढ्या वेळा हा लूप रिपीट होते. 2 पाठवले तरी चालेल, 10 पाठवले तरी चालेल, 10,000 पाठवले तरी चालेल. बरोबर आहे. काउंट दोघालाही करताय, व्हॅलिड आणि इनव्हॅलिड, पण प्रिंट कोणाला करताय? फक्त इनव्हॅलिडला. बघा प्रोग्राम कसा आहे. सुरुवातीला इनव्हॅलिड काउंटर, व्हॅलिड काउंटर, आणि ती जी व्हॅल्यू आपण कमांड लाईनची एक एक घेणार ती नंबर राहील. म्हणजे सगळ्यात पहिला हा नंबर राहील, मग हा नंबर राहील, मग हा नंबर, हा नंबर, हा असं. त्या व्हेरिएबल साठी नाव काय घेतलंय? नंबर. आता मी किती व्हॅल्यू पाठवल्या कमांड लाईन वरून सांगा. तर लूप किती वेळा रिपीट होईल? 0 to 5. args.length, लेंथच्या समोर ब्रॅकेट नको. तर 0 to 5 लूप रिपीट होईल. तर args 0 नंबरची व्हॅल्यू कोण आहे? 15. ती पार्स इंटिजर मध्ये कन्वर्ट होऊन नंबरला असाइन होईल का? हो. पुढे जायची गरज नाही. कॅच ब्लॉक मध्ये नका जाऊ, कारण प्रॉब्लेम नाही आला. फक्त व्हॅलिड काउंटर एकनी वाढवा. आता 1 नंबरची व्हॅल्यू कोण आहे? मग इथे पार्स इंटनी कन्वर्ट होईल का? कोणती एक्सेप्शन येईल? कर्सर पुढे जाईल. कोणता काउंटर वाढेल? कारण कॅच ब्लॉक मध्ये आले म्हणजे ही व्हॅल्यू इनव्हॅलिड आहे. मग इनव्हॅलिड व्हॅल्यूला काय करून टाकाल? प्रिंट करणार. आणि कंटिन्यूनी कर्सर लूपच्या नेक्स्ट इटरेशन वर जाईल. ब्रेक लिहिलं तर एंड डायरेक्ट कंटिन्यूनी पुढच्या इटरेशन वर जाईल कर्सर. पुढच्या इटरेशन मध्ये कोण आहे व्हॅल्यू? ती कन्वर्ट होते का? कॅच ब्लॉक मध्ये जायची गरज नाही. व्हॅलिड काउंटर एकनी वाढवा. पुढची व्हॅल्यू जावा. कन्वर्ट होते का? पुढे जायचं कॅच ब्लॉक मध्ये, इनव्हॅलिड काउंटर वाढवायचा, प्रिंट करायचं कंटिन्यूनी पुन्हा लूपचं पुढचं इटरेशन. म्हणजे जर व्हॅल्यू कन्वर्ट झाली प्रॉपर इंटिजर आहे तर मग कॅच ब्लॉक मध्ये जायची गरज नाही. फक्त कोणता काउंटर वाढवा? व्हॅलिड. आणि जर प्रॉब्लेम आला तर कॅच ब्लॉक मध्ये जा, इनव्हॅलिड काउंटर वाढवा, इनव्हॅलिड व्हॅल्यू प्रिंट करा कंटिन्यूनी पुढच्या व्हॅल्यूवर. आणि जेव्हा लूप संपणार हा लूप, तेव्हा कोणते कोणते व्हॅल्यूज प्रिंट करून टाकायचे? व्हॅलिड आणि इनव्हॅलिड. कळलं? ठीक आहे. थ्रो आणि थ्रोज नेक्स्ट सेशनला पाहावं लागेल. आता एक मल्टिपल कॅच स्टेटमेंट समजून सांगतो. ज्या लाईन मध्ये प्रॉब्लेम येतात त्या लाईन कोणत्या ब्लॉक मध्ये लिहायच्या?
ट्राय ब्लॉक. ट्राय ब्लॉक नंतर कमीत कमी एक तरी कॅच ब्लॉक येणं कंपल्सरी. आपण खूप लिहिलंय ते. आणि सगळ्यात शेवटी कोणता ब्लॉक असतो? फायनली. गरज असेल तर लिहा, पण लिहिला तर रन होणं शुअर. कॅच ब्लॉकचा हा सिंटॅक्स आहे. बघा हा प्रोग्राम, हा एक ऍरे आहे, हा एक नॉर्मल व्हेरिएबल आहे. या लाईन मध्ये म्हणजे आपल्या अँटिसिपेशन आहे की 3 प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणजे एखाद्या पर्सन मध्ये सपोज 3 प्रॉब्लेम येऊ शकतात. होऊ शकते त्याच्या डोक्यात प्रॉब्लेम आहे तर त्याला न्यूरोसर्जन कडे जाण्याची गरज पडू शकते. होऊ शकते त्याला फ्रॅक्चर झाला तर त्याला ऑर्थो फ्रॅक्चर वाल्याकडे जावं लागू शकते. आणि त्याला ताप येते तर जनरल फिजिशियन कडे जाऊ शकते, आहे ना. तर या लाईन मध्ये पण 3 प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस आहे. एक, इथे डिव्हिजन ऑपरेशन आहे, म्हणजे डिवायडेड बाय 0 अरिथमेटिक एक्सेप्शन येऊ शकते. इथे ऍरे यूज केलेला आहे, मग डेटा टाइप चुकला तर ऍरे स्टोअर एक्सेप्शन येऊ शकते. आणि इंडेक्स यूज झालेले आहे, इंडेक्स रेंजच्या बाहेर यूज केला तर ऍरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन येऊ शकते. मग आपल्याला ट्राय नंतर 3 कॅच लिहावं लागेल. हे अरिथमेटिक एक्सेप्शन वाला कॅच, हा इंडेक्स रिलेटेड कॅच, आणि हा डेटा टाइप चुकला त्याचा कॅच. तर 3 पैकी नेमकं झालं काय मग याला? काय झालं का? ऍरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड, कारण तुम्ही ए ऑफ 2 वापरलं. जेव्हा की याला इंडेक्स किती आहे? 0 आणि 1. हा इंडेक्स आहे का? मग कोणती एक्सेप्शन आली? कळलं? आणि तुम्ही इथे जाऊन लटकले. मग काय आन्सर? इकडे काहीच प्रॉब्लेम नव्हता. मग काय एरर आली? आणि या वाल्या पार्टचा आन्सर काय आला? 2. हाच प्रोग्राम परत येत आहे. 2 मिनिट थांबा. आता कोणता कीवर्ड आहे? फायनली. या 2 प्रकारे लिहू शकता तुम्ही. एक तर ट्राय ब्लॉक नंतर डायरेक्ट फायनली विदाउट कॅच, नाही तर मग ट्राय नंतर कॅच, जेवढे कॅच पाहिजे तेवढे, आणि मग फायनली पॅरामीटर घेत नाही. एका प्रोग्राम मध्ये म्हणजे एका ट्राय साठी एकच फायनली ब्लॉक राहील. फायनली ब्लॉकचं रन होणं कंपल्सरी आहे. कॅच ब्लॉक फक्त केव्हा रन होतो? यस, फायनली मग एक्सेप्शन येऊ किंवा न येऊ तो रन होतो. फायनली मध्ये जनरली हाऊसकीपिंग ऑपरेशन केले जातात. जसं म्हणजे मेमरी रिलीज करणे, जसं कोणाची डेथ होताना शेवटी नाही का तो मृत्यूपत्र साईन करणे, सगळे आपापल्या प्रॉपर्ट्या वाटून दे, नंतर आपल्या नंतर भांडण नको, बस ते काम कोणाचं आहे? फायनली. जे रिसोर्सेस त्याच्याकडे आहे, ज्या प्रॉपर्टीज त्याच्याकडे आहे, मेमरी, व्हेरिएबल्स, ते सगळे काय करणे? रिलीज करणे. हे काम फायनली ब्लॉकचं असायला पाहिजे. त्याला हाऊसकीपिंग ऑपरेशन म्हणतात. फायनली ब्लॉक साठी पुन्हा तोच प्रोग्राम ऍज अ डेमो. हा ऍरे आहे, हा इंटिजर व्हेरिएबल आहे. या लाईन मध्ये किती प्रॉब्लेम येऊ शकतात? बरं, कोणताच प्रॉब्लेम नाही आला तर कोणता ब्लॉक रन होईल? फायनली. आणि प्रॉब्लेम आला तर कॅचे रन होते फायनली होईल. म्हणजे कॅच ब्लॉक फक्त तेव्हाच रन होते जर प्रॉब्लेम आला तर, नाही आला तर नाही रन. फायनली ब्लॉक प्रॉब्लेम येऊ न येऊ, इट विल ऑलवेज रन. नेमका कोणता प्रॉब्लेम आला या लाईन मध्ये 3 पैकी? हा आला, कारण तुम्ही इंडेक्स नंबर 2 वापरत आहे, जेव्हा की याच्यात इंडेक्स 0 आणि 1च आहे. आणि हा फायनली ब्लॉक, आय विल ऑलवेज एक्झिक्यूट. कळलं? ऑब्जेक्टच्या नावाशी काहीच फरक पडत नाही. तो लोकल ऑब्जेक्ट झाला, त्याच ब्लॉक मध्ये त्याचा यूज आहे, बरोबर आहे. तर तो एकच नाव मल्टिपल जागी यूज होत असतं तर एरर आली असते. इथे कसं आहे, फॉर एक्झाम्पल एखादं पर्टिक्युलर, जसं अतुल नाव, पण 2 वेगवेगळ्या फॅमिलीत अतुल नाव झालं, काही फरक पडणार नाही. मग याचा जो स्कोप आहे तो एवढाच आहे, या ईचा स्कोप एवढाच आहे, याच ईचा स्कोप एवढाच आहे. तिथे काही कोलाइड नाही होणार. ईला डिस्प्ले करायच्या ऐवजी तुम्ही काय करायचं? ई डॉट गेट मेसेजला डिस्प्ले करायचं. ई डॉट कोणतं फंक्शन कॉल करायचं? गेट मेसेज. किंवा नुसतं ईला डिस्प्ले केलं तर चालते. त्याच्यात काय होते? सिस्टीम जनरेटेड मेसेज प्रिंट होत असतं एररचं. जसं तुम्ही इथे जर ईला डिस्प्ले केलं, इथे जर तुम्ही हा मेसेज न देता किंवा हाय मेसेज द्या ना, काही प्रॉब्लेम नाही, पुन्हा एक प्रिंट एलिमेंट टाका आणि कोणाला डिस्प्ले करून टाका? ई. तर एक्झॅक्ट काय डिस्प्ले होते दाखवतो मी तुम्हाला. एक्झॅक्ट अरिथमॅटिक एक्सेप्शनच्या केसमध्ये, तसंच बाकी केसमध्ये होत असते. हे डिस्प्ले होते. लाईन नंबर येणार, कोणत्या लाईनवर एरर आली, कोणती एरर, असं डिस्प्ले. जर तू ईला डिस्प्ले केलं, ठीक आहे.
So here we will stop this session number 1 of exception handling. In session number up to 100% this exception handling will be completed. Thank you.